नमस्कार। आज संकनपूर येथील दलित वस्तीचा जो रस्त्याचा प्रश्न आहे, नाल्याचा प्रश्न आहे व स्वच्छताचा प्रश्न आहे, तेथील ग्रामसेवकला सूचना दिल्या होत्या की बाबा त्या दलित वस्तीमध्येही माणसं राहतात, तिकडं थोडं पहा। पण अद्यापही तिथं कसलीही संकनपुरी ग्रामपंचायतनी दखल घेतलेली नाही आहे। तेथे पाणी साचल्याने मच्छर होतात, मलेरियासारखे रोग होऊ शकतात। मग याची जबाबदारी कोण घेणार? सरपंच घेणार का ग्रामसेवक घेणार? आज तिथलचे हे काही जे दिसत आहेत व्हिडिओ, हे तिथलच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठवलेले आहेत आणि वारंवार सूचना करून काहीच होत नाही। मग अशा ज्या काही गोष्टी असतात, मग ह्या करायच्या कोणी? ग्रामपंचायत सदस्य असतील, सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, हे नेमकं काम काय करतात? मग आलेला निधी यांनी कोठे खर्चला? हा जो दलित वस्तीला जो निधी आलेला आहे तो कसा आणि कोठे खर्चला याचं कारण दाखवायला पाहिजे। मग दलित वस्ती आजही या विकासापासून वंचित का? ह्या काही ज्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या, ह्या स्थानिक पुढाऱ्यांनीही बघणं गरजेचं आहे। जरी ग्रामसेवक बाहेरून आलेला असेल तरी हे नागरिक आपले आहेत आणि ज्यावेळेस विश्वासाने ते आपल्याला सदस्य म्हणून, सरपंच म्हणून निवडून देतात, तर त्यांच्याही काहीतरी अपेक्षा असतात। जर ग्रामसेवक बी आणि सरपंच बी याच्यामध्ये लक्ष जर घालत नसेल तर या नागरिकांनी जायचं कुठं? दलित वस्त्यासाठी एवढा निधी येतोय आणि दलित वस्ती सुधारली पाहिजे। तिथलच्या लोकांना सर्व सुविधा ज्या काही ग्रामपंचायतच्या आहेत त्या योजनांचा लाभ भेटला पाहिजे, पण संकनपुरीमध्ये हा भेटताना काही दिसत नाही आहे। वारंवार सूचना करूनही रस्ते, नाल्या, लाईट जे काही प्रश्न असतील स्वच्छतेचे ते मार्गी लागत नाही आहे। माझी विनंती आहे ग्रामसेवक साहेबाला, सरपंचांना की ह्या ज्या बाबी आहेत ह्या लवकरात लवकर त्याचा उपाय काय करता येईल, तिथं जे साचत असलेलं पाणी आहे ते कशा पद्धतीने नालीत काढता येईल किंवा ती नाली कशी बाहेर नेता येईल। कारण की नालीचं पाणी असो किंवा पावसाचं पाणी असो, ते तिथंच ढव साचतो आणि त्या लोकांना त्याच्यापासून मच्छर होऊन मलेरियासारखे, डेंग्यूसारखे मोठे मोठे आजार होऊ शकतात। याची सर्वस्वी जबाबदारी ही ग्रामपंचायतची राहील, ग्रामसेवकची, सरपंचाची, सदस्याची, यांच्यावर राहील। तुमचं काम आहे की ही स्वच्छता करणं गरजेचं आहे। नसता तेथील काही नागरिक घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडं तक्रार देण्यात येईल, त्यांना निवेदन देण्यात येईल आणि पुढील काय करता येईल त्याच्यात तेही ठरवण्यात येईल। त्यामुळे माझी एवढीच विनंती आहे, तुम्ही लवकरात लवकर या लोकांचा प्रश्न मार्गी लावा आणि त्या दलित वस्तीमध्ये सुधार करा।